घरात जर कोणी नसलं ना तर आपल्याला बनवून खाण्याचा देखील कंटाळा येतो। आता हे बघा मी कसं कामचलाऊपणा केलेला आहे। आता आणलेलं दही आणि कृष्णासाठी केलेली आहे दूधपोळी, असं साधारण जेवण मी बनवलेलं आहे। हेच जर सासू सासरे असते तर मला पूर्ण स्वयंपाक करावा लागला असता। त्याच्यामुळे ना कधीही घरामध्ये ना मोठी लोकं असते ना ते कधीही चांगलंच असतं, कारण आहे ना त्यांच्यामुळे आपल्या आयुष्याला एक चांगल्या प्रकारे ताळेबद्धता येत असते। आता हे फक्त दही आणि कृष्णाला दूधपोळी खाऊ घालून नंतर मी ना माझ्या कामाला लागलेले। आता हा जो गॉगल आहे हा आहे ना स्ट्रॉचा गॉगल आहे आणि हा घेण्यासाठी कृष्णा खूप सारा रडलेला। पण त्याचं खेळणं कसं असतं, एकदा खेळून झालं की ती वस्तू फेकून द्यायची, असाच असतो छोट्या मुलांचा हट्ट। आणि ना त्यानंतर मी घरामध्ये अशी छान झाडू मारून घेतलेला, बरीच कामेही करायची बाकी होती, कारण टाईमपास देखील तेवढाच चाललेला होता। आज तर काही निवांत बसण्याची वेळ होती माझी, त्यामुळे आता हा जो झाडू आहे ना फ्रेंड्स, हा बघा हाईटला किती मोठा आहे। हा झाडू आहे ना आमच्या सासरी बुवांनी ना छान असा बनवून घेतलेला, तसा तर खूप छान आहे पण हाताला थोडाफार जड होतो। त्याच्या हाईट तुम्ही बघाल तर साधारणतः आपल्या हाईट एवढा त्याची हाईट आहे। हे बघा फ्रेंड, झाडण्यासाठी तर अतिशय क्लीन करतो तो, आणि पण आहे ना हातामध्ये पकडण्यासाठी थोडाफार जड होतो। आणि ना त्यानंतर कृष्णा बघत होता थोडासा मोबाईल, आणि ना त्याने घरभर खूप सारा पसारा केलेला। आता 4 वाजून गेलेले तरी माझी कामे काही आवरायचं नाव घेत नव्हती। त्यामुळे मी म्हणते ना आजी बाबा हे घरात असलेले कधीही चांगले, आणि ना आयकार्ड वगैरे सगळं इकडे तिकडे फेकून तो आहे ना निवांत असा बसलेला होता। आता आहे ना मला किचनमध्ये देखील झाडू मारून घ्यायचा होता। म्हटलं चला आज फरची पुसूया, पण बघू जमतं की नाही, कारण आहे ना घरात कोणी नसल्याने ना कृष्णासोबत खेळायला नेहमी कोणी ना कोणी लागतं। त्यामुळे कामाचं वेग न वाढता आहे ना माझा